लोक पोहे देते, हा कढीपत्ताच पाहतो आणि ते म्हणते कशी आहे, पसंत आहे का? हो पसंत आहे, पसंत झालं. आणि माळ घातली की याला दुसऱ्या दिवशी कळतं लग्नाच्या आधी सगळं व्यवस्थित असतं. पोरगी एकदम सुंदर आहे, नोकरीला आहे, मस्त आहे, तरुण आहे, सगळ्या गोष्टी आहे, स्वयंपाक येतं, शेतात जा, कुठेही सगळं कामासाठी रेडीच आहे. बळजबरी जास्त नाही आहे. हे जे ह्या ज्या पोरींचे लफडे असतात ना, ते सांगते का आमच्या पोरीच्या 4-5 ठिकाणी आहे बा, 5वा नंबर आहे. लग्नाच्या आधी त्याचे स्वभाव हे लपून ठेवतात, खोटा दिखावा. आणि एक दिवसात काय कळतं मग, पोरगी एकदाच बघते. एकाच दिवशी माळ घालायला 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो आणि ते ठरलेलं असतं 12 वाजताच माळ घाला. हो आवडतं फिवडतं, याला काय कळतं आवडत नाही. एक दिवसात तुम्हाला काय आवडतं, भूक लागली तर तुम्हाला काही आवडतं ना. आणि मग लग्नानंतर होतो हे भाऊ बंद आहे, ते काय गुरु भाऊ आहे, हे ठोक्या भाऊ आहे, हा सवक्या आहे. आणि लग्न झाल्यावर म्हणजे माझं डोकं दुखतं, पोट दुखतं, मला स्वयंपाक येत नाही, धूर येत नाही, आणि मला हे कपडे पाहिजे, मला याच्यात गरम तर ते. तुम्ही काय मग तुमच्याकडे बायको करून आणली का, ड्रकेल करून आणली? तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं बायको नवरा दारू पिऊन मारहाण करतो, बोलले ते माळकरी असला ते म्हणते तुम्ही दारू पिऊन मारहाणच करतो, हा दारू पितो मारहाण करतो. अरे काही नसताना ह्या सगळे आरोप केले. ती फितूर होती ना, प्रत्येक गोष्टीला फितूर व्हायची. याच्याकडे पाहिलं हिच्याबरोबर जाय, ती पाहून हसली तिच्याबरोबर लपडं. जवळपास प्रत्येक महिन्याला 56,000 रुपये पोटगी माझा पगार जाते. चालू आहे, पगार कटिंग चालू आहे. कोर्टात उभा राहिलो पोटगी मंजूर झाली, बस माझं म्हणणं नाही, काही म्हणजे नुसतं आहे का? हो बस त्यांच्या मनाने त्यांनी हे 7-12 हे एवढं प्रॉपर्टी एवढी. अरे माझे नाहीच ना, ते झेरॉक्सवाल्याचे पैसे, रिक्षावाल्याचे पैसे, पेट्रोलवाल्याचे पैसे, वकिलाचे पैसे, तिकिटाचे पैसे. नवरा बायको दोघंही नोकरीला आहे आणि आम्हाला एक मुलगा आहे. आणि ह्या पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून जे काही केसेस करता येईल, वास्तविक आमचे कुठलेही भांडण झालेलं नाही, काही नाही. तिच्या आईवडिलाचं आणि तिच्या नातेवाईकाचं ऐकून तिनं मला फक्त त्रास देण्याच्या हेतूने जे काही कायदेशीर बाबी, जे काही कायदेशीर पूर्तता म्हणजे फायदा घेऊन कायदेशीर त्रास कसा देता येईल, ह्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांनी सगळं वापरलेलं आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे नातेवाईक येते, कोर्टामध्ये त्यांचे नातेवाईक येते, पोलीस वकीलही त्यांचे नातेवाईक आहे. आणि हे सगळ्या सगळ्या खोट्या केसेस करून मान्य न्यायालयातून खोटा युक्तिवाद करून माझ्याकडून पोटगी लाटण्याचा प्रयत्न केला. आणि मान्य न्यायालयाने आता माझ्याकडून जवळपास प्रत्येक महिन्याला 56,000 रुपये पोटगी माझा पगार जाते. चालू आहे, पगार कटिंग चालू आहे. 56,000 पगार कटिंग चालू आहे. असे कुठले काय तेच सांगतो, 56,000 पोटगी म्हणजे 56,000 म्हणजे माझी पगार. म्हणजे मला असं वाटतं त्यांनी ज्या माझ्या विरोधात जे कोर्टात युक्तिवाद केलेले आणि कोर्टाने जे कन्सिडर केलेलं आहे, औरंगाबादमध्ये सर्वात श्रीमंत आणि मोठा कर्मचारी मीच आहे, कारण माझ्या एवढा पगार कोणालाच नाही असं कोर्टाला माहिती आहे. काय दाखवलं त्या आरोपांमध्ये, काय सांगण्यात आलेलं आहे, किती पगार सांगण्यात आला? आता माझ्या बापदादाची भावकीची सगळी जमिनीचे 7 जोडले, माझं पगारपत्रक सोडून दुसऱ्याच पगारपत्रक जोडला आणि मला बोलायला संधीच दिली नाही. आणि कोर्टात झाली आणि बस फक्त उभं राहिलो, मी कोर्टात उभा राहिलो, पोटगी मंजूर झाली, बस माझं म्हणणं नाही, काही म्हणजे नुसतं आहे का? हो बस त्यांच्या मनाने त्यांनी हे 7-12 हे एवढं प्रॉपर्टी एवढी. अरे माझे नाहीच ना ते. आणि त्याची मी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो. काही त्रास आहे म्हणजे 56,000 रुपये आम्हाला 6 महिन्यालाही भेटत नाही. दुसरी गोष्ट असं सांगतो की म्हणजे याच्यात अशी विशेष गोष्ट अशी आहे की बायको नोकरीला आहे, त्यांनाही पगार असणारच आहे. ते विषयच नाही आहे. माझ्याकडे 4 शपथपत्र आहे, 4 शपथपत्र सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार. मी फक्त त्यांना सांगितलं की साहेब हे फक्त चेक करा, ही बाई नोकरीला आहे आणि खर्च किती लागतो हे तरी बघा. किती वर्ष संसारात होते तुम्ही? 3 वर्ष. 3 वर्ष संसार केला. काहीच वाद नव्हते. हा बस हेच ना, हे जसं कोर्टाला माहित झालं की हा लई पैशावाला आहे, लई प्रॉपर्टी, लई शेती आहे. कोर्टापर्यंत कसे गेले? आई वडिलांच ऐकून तिच्या माझी आई वडिलांचं कसं असतं, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही जे सांगू ते कर, तू तुझी नोकरी सोड, आमच्या पोरीच्या हाताखाली काम कर. बरं मी तेही करायला तयार होतो, पण ती बाईच पागल होती ना, ती फितूर होती ना, प्रत्येक गोष्टीला फितूर व्हायची. याच्याकडे पाहिलं हिच्या बरोबर जाय, ती पाहून हसली तिच्या बरोबर लपडं, दारू पितो, मारहाण करतो. अरे काही नसताना ह्या सगळे आरोप केले. आणि प्रत्येक गोष्टीला आहे ना, जसं कोर्टामध्ये
त्यांच्याकडे तुम्ही कोर्टात गेले तर कोर्टाकडे असं रेडीमेड फॉर्मॅट असतो की बायकोनी नवऱ्यावर आरोप काय करायचे ते फॉर्मॅट असतं. तुम्ही काय केलं ते त्याच्यासाठी काही गरज नाही. माणसांनी जर बायकोवर जर त्याचं लेखी म्हणणं जरी दाखल करायचं असेल तर पुरावा द्यावा लागतो. पण बाईला जर केस करायची असली नवऱ्या विरोधात तर त्याला काही पुराव्याची गरज नाही. आणि कोर्टाला तपासायची सुद्धा वाशी ते त्रास घेत नाही. फक्त बायकोनं म्हटलं ना 1000 पितो बस पितो. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं बायकोनं नवरा दारू पिऊन मारहाण करतो, भले ते माळकरी असला ते म्हणते तुम्ही दारू पिऊन मारहाणच करतो. हा त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. बरं ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्याला कोणी रूम देत नाही भाड्याने. तो मेसवर गेला आणि तिथे जर बायका महिला जर असल्या त्या मेसवाल्याकडे ते म्हणते तू उद्यापासून इथे नको. म्हणजे त्याची जेवणाची हाल होते. आता मी नोकरीला असताना मला कोणी रूम देत नाही, मला कोणी राहायला जागा दिली नाही आणि पैसे देऊन सुद्धा मला जेवण दिले नाही. त्याच्यामुळं मी इथं आलो. आणि तुमचा जो येणारा पगार आहे तुम्ही म्हटलं की 56,000 रुपये म्हणजे येणारा जो काय पगार आहे तो तर समजा परत कपात होते, मला जायची गरज नाही. तुम्ही जगता कसं? आता जगतं तेच तर प्रश्न आहे. मी म्हणजे जगतो म्हणजे माननीय भारत फुलारे साहेबांनी जगण्याची ज्या कला आहे इथं आल्यानंतर पैशापेक्षा मानसिक सपोर्ट जे आहे ते सध्या इथं. नोकरीला आहात तुम्ही? हा नोकरीला आहे ना, नोकरीला गव्हर्नमेंट नोकरीला वर्किंग आहात का? वर्किंग आहे. पण सोडून जायची पळाली आली म्हणजे मी नुसतं दुसऱ्याच्या ड्युट्या करतो. झेरॉक्सवाल्याचे पैसे, रिक्षावाल्याचे पैसे, पेट्रोलवाल्याचे पैसे, वकिलाचे पैसे, तिकिटाचे पैसे, झेरॉक्सचे पैसे, तिथून यायचे पैसे, त्यांना तिकीट माफ, त्यांच्या अर्जाचे त्यांच्या वकिलाचे फीस सुद्धा माझ्या पोटगीतून चालू आहे. पण मात्र मग लग्न जमावताना पुढे या सगळ्या थोडं. गोष्टी क्लिअर करणं महत्वाचं वाटत नाही का? की तुला बळजबरी केलं जाते, आई वडील बळजबरी लावतात, त्या सगळ्या गोष्टी विचारल्या पाहिजे. इथं हे लपून ठेवलं. तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या खिशात लपून ठेवली त्याचं माझ्याकडे कोणती टेक्निक आहे तुमच्या खिशात काय आहे मला कळेल. ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवतात ना आधी, लग्नाच्या आधी त्याचे स्वभाव हे लपून ठेवतात. ॲक्टिंग करतात हे, मी किती स्मार्ट, माझ्याकडे किती पैसा, मी कसं करू शकतो, मी काय काय करू शकतो, कुठं कुठं नेऊ शकतो, कुठं कुठं कोणत्या दरीत पडू शकतो. हे सगळ्या गोष्टी काय असते खोटा दिखावा. आणि एक दिवसात काय कळतं माणसाला, पोरगी एकदाच बघते, एका दिवशी माळ घालायला 10 मिनिटाचा कार्यक्रम असतो आणि ते ठरलेलं असतं 12 वाजताच माळ घाला. पण बोलणं होतं ना काय आवडतं हो आवडतं फिवडतं याला काय कळतं आवडतं. एक दिवसात तुम्हाला काय आवडतं, भूक लागली तर तुम्हाला काही आवडतं ना. तुम्ही जर म्हणले मला भजे आवडते, तुम्ही भजे खाणार आहे की रसपुरी मागणार आहे. आता दिवाळीच्या दिवसात तुम्हाला काय भेटन, गुलाबजामुन भेटन, ते बुंदी भेटन आणि पुरी भाजी भेटन. तुम्ही दिवाळीच्या काळात जर म्हणले मला आमरस बी पाहिजे, कुठून आणन ते? नाही पण तिथे समजा तुझ्या घरचे बळजबरी लग्न लावून बळजबरीच असते ना. ह्या ज्या पोरींचे लफडे असतात ना ते सांगतील का आमच्या पोरीच्या 4-5 ठिकाणी हे तुमचं म्हणणं- 5वा नंबर आहे. कधी विचारलं समजा की तुझं असं आज सांगितल्यावर तुम्हाला येऊ देतील का घरी, त्यांच्या वापस जाऊ देतील का घरी? तुम्ही एखाद्या पोरीला म्हणू शकता तू किती बॉयफ्रेंड आहे. नाही पण काही काही प्रकरणामध्ये आता जे प्रकरण घडलंय आता जे प्रकरण घडलं ते आता सांगितलं मी आधी घरी सांगितलं, हा घरच्यांनी सांग बळजबरी लग्न लावून दिलं. कसं बळजबरी लावून देतील? इकडच्या नाही ते तुमचं तुम्ही काही सांगता ना हो, आम्हाला सांगा ना. मी पाहायला आलो एखादी, तुम्हाला पाहायला आलो मी, मला तुम्ही सांगायला पाहिजे ना मला माझा असं असा असं affair आहे, आहे, मला तुम्ही हे लागतं माझ्यासोबत ते लागतं, मला संध्याकाळी हे लागतं, दुपारी ते लागतं. तेव्हा मी कळण करायला हे मग हे आपल्याला पटत नाही. तुम्ही सांगू लागले दोघं का आम्हाला हे लागतं, मला काही माहितच नाही. मी कसं समजून आणि मी घ्यायचं? कसं कळणार तुमच्या मनात काय आहे? मग हे लग्नानंतर अवघड होतं का? आणि मग लग्नानंतर होतो हे भाऊ बंद आहे, हे काय गुरु भाऊ आहे, हे ठोक्या भाऊ आहे, हा सवत्या आहे, हा करता भाऊ आहे, ते काय हे गाडी ना, हे ड्रायव्हर आहे. आता कोण सांगणार? गाडी आपल्या 4 व्हीलर आपल्याला वाटतं 4 व्हीलर चाललं तर हा ड्रायव्हर असेल, पण तो ड्रायव्हर नाही ना. तू वेगळा ड्रायव्हर. तो ड्रायव्हर कोणता आहे, गाडीचा आहे का घोडीचा आहे? आहे की नाही? आता मी समजा तुम्हाला सांगितलं सर मला तुमचा मोबाईल द्या, मला काय माहिती त्याच्यात रेकॉर्डिंग आहे? मी तर बोलणार आहे मोबाईल घेतला मी हा तर. त्रास आहे सर, नाही का? त्रास म्हणजे हा practical आहे. तुम्हाला जर का तुम्हाला नाही लोकांनी याच्यामधून सावध व्हायला पाहिजे. सावध व्हायला पाहिजे. पण खोटं बोलणाऱ्या मला सांगा ना तुम्ही ऑप्शन काय आहे? तुमच्या गळ्यातली सोने साखळी आहे, मी जर म्हणलं ती लोखंडाची आहे, याला काही पुरावा आहे बा? ती गरम करून पहा सोनं आहे लोखंड आहे. पण मी जर लोखंडाला हे म्हणून हात बी लावू देत नाही, मी म्हणे सोनं आहे सोनं म्हणून घे आणि तो वरून धरला गळा, काय करसान तुम्ही? आणि ह्या ज्या गोष्टी आहे ना लग्नाच्या आधी एक वेळ असतं, लग्नाच्या आधी सगळं व्यवस्थित असतं, पोरगी एकदम सुंदर आहे, नोकरीला आहे, मस्त आहे, तरुण आहे, सगळ्या गोष्टी आहे, स्वयंपाक येतं, शेतात जा कुठेही सगळ्या कामासाठी रेडीच आहे.
आणि लग्न झाल्यावर म्हणते माझं डोकं दुखतं, पोट दुखतं, मला स्वयंपाक येत नाही, झूर येत नाही, आणि मला हे कपडे पाहिजे, मला याच्यात गरम. तर ते तुम्ही काय मग तुमच्या बायको करून आणली का, ड्रकेल करून आणली तुम्ही, तर तुम्ही काय बॉन्ड करून आणला, रजिस्ट्री केली? तसं काही नसतं भया. लग्नाच्या आधी पाहायला एकच दिवस 10 मिनिटं पोहे खाय, हे पोहे खायच्या नादात काय कळतं याला ते त्या बाईच्या पोटात काय. लोक पोहे देते, हा कढीपत्ताच पाहतो आणि ते म्हणते कशी आहे, पसंत आहे का? हो पसंत आहे. झालं. आणि माळ घातली की याला दुसऱ्या दिवशी कळतं की नेमकं काय होतं हे, की 4 चौघ बसून याच्या नळीवर पाय देऊ लागले तरी म्हणतो हा छान आहे, छान छान छान. मग म्हणतो 498ला तुम्ही पात्र आहे, 125ला तुमची पात्रता आहे, सेक्शन 9 तुम्ही पात्रता आहे, तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्स पात्रता आहे, तुमच्यावर आहे ना, तुम्हाला गुंडे लावून मारहाण का करण्यात येऊ नये, तुमच्याकडून पोटगीची वसूल का करण्यात येऊ नये, तुम्हाला जेलमध्ये का टाकण्यात येऊ नये, हे सगळे जे आहे ना, हे लग्न झाल्यानंतरची पात्रता आहे. लग्न करायची पात्रता काय आहे? 18 वर्ष, 21 वर्ष, बस. बाकी काही नको, बाकी आम्ही पाहून घेऊ सगळं नंतर. लोकांनी कुठंतरी सगळ्या मागच्या पुढच्या गोष्टी चौकशी केली लोकांनी ना प्रत्येक गावात जशी ती दक्षता समिती आहे ना, ती कोणती समिती असते ती ग्रामपंचायतमध्ये, तशी प्रत्येक गावात ही दक्षता समिती पाहिजे की कोणतं किती आपल्या गावात ह्या पुढच्या वर्षी किती पोरीचे लग्न ठरवायचे आणि यांचे बॅकग्राऊंड कसे, सगळं तिथं ग्रामपंचायत समोर लिस्ट लावली पाहिजे. हे याचे लपडे, यांना हे आवडतं, यांचं हे पाहिजे, यांचं मोबाईल पाहिजे, असा यांचे रिक्वायरमेंट असे. जेव्हा असं ह्या सगळ्या अटी पूर्ण करणार ये भाऊ कर, एकटा आहे नाही तर 5-50 गाड्या आहे, नाही जाय घेऊन तिकडं. आणि परत तिकडे पोलीस स्टेशनला येऊन सांगायचं नाही की भाऊ साहेब माझ्याकडून चुकलं. चुकीला माफीच नाही इथं. तुम्हाला समजा बिल्डिंग बांधली, चुकली, तुम्ही दुसरी बिल्डिंग बांधताय, पण नवरा बायकोच्या नात्यात एक चूक झाली की संपलं. तिथं तुम्हाला दुरुस्तीचा विषय नाही, तुम्हाला शिक्षा भेटणारच. तुम्हाला दारू पिली तर 2 तासांनी उतरणार, किंवा नाही उतरली दारू, तुम्ही लिंबू पाजली की तुम्हाला दारू उतरेल, ह्याची गॅरंटी आहे. पण लग्नानंतर बायकोकडून जो होणारा त्रास आहे, हा त्रास भोगल्याशिवाय कमीच होत नाही, त्याला भोगावंच लागेल. उलट आणखीन वाढन, त्याच्यात पण कमी नाही. ते कमी व्हायचं औषधच नाही त्याच्यात. त्याच्यामुळं सर्वांनी पब्लिकनं अवेअर व्हायला पाहिजे. मी तर एक शासकीय कर्मचारी, एक जबाबदार महाराष्ट्राचा कर्मचारी आहे, आणि मी तरुण पिढीला मी असं सांगेल, तरुण वर्गाला जे लग्नाची इच्छुक उमेदवार आहे, लग्नाला इच्छुक, त्यांना मी असं सांगेन की बाबा रे, तुम्ही ना लग्न करायच्या आधी 10 वेळेस विचार करा. तुम्ही स्वतःचं मुक्त पक्षासारखं एक स्वतंत्र आयुष्य जगून घ्या, आणि नंतर ही पिढ्यामध्ये जायचं असेल तर तुम्ही जाणारच. तुम्ही आम्ही चांगलं म्हणलं तरी तुम्ही जाऊ नका म्हणलं तुम्ही जाणारच आहे मुद्दाम, पण जगून घ्या. आणि उरलेलं रिकामचोट हे आयुष्य घालायचं असेल घाणीत तर घाला, पण आधी जगून घ्या आणि विचार करा. आपल्याकडे दुसरी पण एक समस्या आहे, पोरी लग्नाला पोरीच भेटत नाही. ते सगळं एवढ्या पोरी आहे, बाया आहे, पोरी नाही बाया. तुम्हाला लागेल तेवढ्या बाया भेटन लग्नासाठी, पण पोरीचीच कमतरता आहे. ते तर टेक्निकल आहे ते. पण बाया एवढ्या आहे की एक बाई 4 लोकांसमोर लग्न करून येते संध्याकाळी, पुन्हा म्हणते मी आज खूप थकले. काय झालं? कपडे धुतले. आज लग्न करून आले तू 4-5 ठिकाणी, आणि पुरावा काही नाही आहे. तुम्ही मागू शकत नाही, तुम्ही तुमच्या बायकोला सांगू शकत नाही कुठे गेली होती, पण तुमची बायको तुम्हाला व्हिडिओ कॉल करून विचारते कुठे आहे तू. तुम्हाला होती तर वाकावंच लागतं. तुमच्याकडे ऑप्शन नाही. तुम्ही एक पुरुष म्हणून जन्माला आले, ह्या सगळ्या गोष्टीचा पाप करून घेऊन आले तुम्ही गाठीला बांधून. काय पाहिजे? पोटगी घ्या, गुंड्याकडे या, लपडेवाले या. पोलीस स्टेशनमध्ये गेले ते म्हणते का रे तू आता आम्हाला इथं असं सांगू लागला, तू तिकडे घरी काय लई सोय नसती का? हरामखोरासाला असं आहे तसं आहे, तुझ्याकडून होत नाही, तुझ्याकडून बायको सांभाळणार नाही. हा आमच्याकडून ती अशी करते तिथे कशी. तिथून ते जातो वकिलाकडे, वकील म्हणतो पैसे दे, तू याकडे काही पुरावा नाही, तू काही सांगू राहिला, मी कसं विश्वास ठेवू? बरं ते जाती कोर्टात केस, ते क्लर्क म्हणतो तुमच्या वकिलाला घेऊन या, ते जज म्हणतं काय आहे तर तुम्ही बोलू नका. काय कळन ते? याच मॅटर त्या जजला काय कळन? पण दुसरीकडे महिलांवर सुद्धा अत्याचाराचा ते महिलांवर अत्याचार जे होत असेल ना, जे खरोखर अत्याचार जे होतात ज्या महिलावर, त्याच्यातले 1% महिला कोर्टात किंवा पोलीस स्टेशनमध्ये जात नाही. एकही महिला अशी नाहीये जिच्यावर खरोखर अन्याय होतो ना, ती महिला पोलिसासमोर येत नाही किंवा समाजात पुन्हा बिचारी सहन करते ती सहनच करते किंवा मार्ग काढते. पण ती शेवटी ती सगळ्या गोष्टीने चौफेर विचार करते, शेवटी जीव सोडून देते.
पण त्याच्यावर कुठलाच समाज करत नाही, पोलीस स्टेशन त्याला सपोर्ट करत नाही ना कायदा करत. हे कायदे पोलीस स्टेशन समाज हे कोणासाठी आहे? टेक्निकल भांडणं. मला तू हे कपडे घालू दिले नाही म्हणून मग तुझं मला काही जमत नाही. आणि पोलीस स्टेशनला किंवा कोर्टात गेलं की ते म्हणते तुला काय करायचे, याच्यापेक्षा 10 घेणार, रोज बदलून बदलून घेणार रे, चल घे त्याच्याकडून पोटगी घ्यायची आणि त्यालाच त्रास द्यायचा. असे 10 लोकांना जर भेटलं तर काय करायचं? त्या बाईला नोकरी करायची आणि पोटगी करायची. इथं एक माणूस तुम्ही कंपनीत तिथं काम करायचं बघा, त्याला संध्याकाळी चालता येत नाही रस्त्यानं, एवढं थकून जातं ते, त्याला जेवण नसतं, त्याला आराम नसतं. पण एक बाई 10 लोकांना फिरू शकते फोनवरच, आणि फोनवरच कलेक्शन करून घेते. तिला 2-4 हजार रुपये घर बसल्या पगार पडतं. ती कशाला येईन असे बस हे नांदन संसार आणि हे जुन्या काळातल्या पद्धती आहे ना. लोक म्हणतात की सायन्स, कायचं सायन्स आहे? संस्कृती ही विवाह पद्धती जी आहे ना, ही एका कुटुंब व्यवस्था जी आहे, हिंदू संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था पद्धत होती. हिंदू विवाह पद्धत जी होती ती पूर्ण धोक्यात आलेली आणि ती संपली जवळपास. फक्त ती पोटगी उकळण्यापुरतंच आहे ते. तुमचं लग्न झालं का, तुम्ही यस म्हणले का बस संपला. तुम्हाला बाकी काही विचारत नाही ते. तुम्ही कसे कपडे घातले होते हे विचारतच नाही. तुम्ही नवरा आहे ना, बस आम्हाला तेवढंच पाहिजे, चल दे पोटगी दे. नांदायला काऊन नांदवत नाही? नांदवायला तर पाठवतच नाही, पण तू काऊन नांदवत नाही याच्यावरच चालते 4-5 वर्ष. तुम्हाला चांगलाच त्रास झाला होता. चांगला म्हणजे तुम्ही आता इथे येऊन आनंदी वाटले या आश्रमामध्ये काय? त्याचं कारण असं आहे की मी सगळं लालच, मी मोह माया सगळं सोडून दिलेलं आहे. मला जे काही करायचं, मी हे जे काही नवीन लोक येणार, मला जे आलेले अनुभव यांना, मला ज्या गोष्टीपासून त्रास झाला त्या गोष्टीपासून ह्या लोकांना जे त्रास होणार नाही हे मी त्यांना आधीच सांगून ठेवणार. आणि यांना जसं मला माझ्या साहेबांनी सांगितलं, मानसिक सपोर्ट केला, मानसिक आधार दिला, तसं मी ह्या लोकांना सांगणार की बाबा तुम झाले ना, नवरा बायकोचे भांडणं झाले ना, तुम्हाला तिकडे कोर्स केसेस झाले ना, आमच्याकडे या. मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगणार आणि साहेबाकडे पुढं फॉरवर्ड करणार. पण मी ह्या लोकांना मरू देणार नाही. जे लोक आश्रमात येतील त्यांना आम्ही व्यसनाकडे जाऊ देणार नाही, त्यांना मरू देणार नाही. आम्ही त्यांना त्यांचं मनोबल त्यांचं ऐकून घेऊ, त्यांना मानसिक सपोर्ट करू आणि न्यायालयीन व्यवस्था आणि व्यवस्थेशी कसं लढायचं हे त्यांना आम्ही इथं तयार करू. आणि एवढंच आता एवढंच करू शकतो आम्ही समाजासाठी. आमच्यासाठी तर आम्ही काय करणार आहे आम्ही. आता हे जे प्रमाण आहे हे फक्त अरेंज मॅरेज मध्ये जे का लव्ह मॅरेज सुद्धा असंच प्रमाण आहे? आता हे अरेंज बी लव्ह मॅरेज मी दोन्ही एकत्र चालू आहे. आता हे तुम्ही सेपरेट करू शकत नाही. आणि याच्यात वयाचं प्रमाण काही नाही आहे. कुठल्याही वयात चालू, कुठल्याही वया चालू आहे ना. आता तुम्ही तर पेपर न्यूज तयार करता, आम्ही तर वाचतो. पण तुम्ही न्यायालय जर तुम्ही कोर्टात जर गेले तर बायकोची तारीख, नवरा बायकोची तारखेला कोणी यायला पाहिजे? नवरा आणि बायको. आता तिचा ठोक्या असतो गाडी चालवायला, त्याचा तो मानलेला तो गुरु भाऊ आहे, तो तिला आणून सोडतो. त्या ठोक्यात तिथं वकिलाला सोबत घेऊन येतो. चला हा बसतो आज याच्याकडून, कोणी वकील येत नाही वेळेवर, याचा मित्र नसतो, याची गुरु बहीण नसती तिथं, याचे कोण कार्यकर्ते नसते. हा बसतो तिथं. कोर्ट म्हणते चला आण वकिलाला, वकील म्हणतो थांब थोडं. तोपर्यंत ती पोटगी बिडगी मंजूर फिंजूर होऊन याला पार जन्म टाकायची गोळ असते. ते काही नसतं तिथं. माणूस फक्त आला एवढाच पुरावा पाहिजे. कोर्टात न्यायालयीन व्यवस्थेत न्याय राहिलेला नाही. समाजामध्ये थोडाफार होता, त्याच्यात कोर्टाची बंदी. एखाद्याला सांगायला जा तुम्ही तिथे मध्यस्थी करा, ते म्हणते नगर भाऊ तुझंच काही घर नाही, मग आमचं घेतलं म्हणजे गेलं का, आम्ही कामधंदे सोडून तुझ्यासाठी माग फिरायचं का. 48 लोकांवर केस आहे माझ्या नातेवाईकावर याच मॅटर मध्ये. आता ये नवरा बायको आम्ही एकच आहे, एकच नवरा आणि एकच बायको आहे, पण केसेस 50 आहे ना. आणि पुरं भाव घ्या, अख्खा गाव जिल्ह्यात तालुक्यात नाव टाकायला ना त्याच्यात. असं कोणतंच कोर्ट. तुम्ही हसू लागले, मलाही हसू यायला लागलं, पण फॅक्ट आहे. सुप्रीम कोर्टात गेलो मी, पार्टीन पर्सन. सुप्रीम कोर्टात एवढंच विचारलं काय आहे तू, कहाँ से आहे, महाराष्ट्र, दिली फाईल फेकून. काय तिथं ते सेक्शन नाही, कशाला आला, ही तुम्ही दिल्लीला गेलो तिकीट काढून, काही नाही, काहीच नाही त्याच्यात. किती वर्षाचा संसार होता? 3 वर्ष येईन मी. 3 आणि आपत्ती काही? एक आपत्ती आहे ते अरे हे जे गोष्टी, हे जे वाक्यरचना आहे ना, हे लिहायला ह्याचा इफेक्ट खूप होय ना मोठा. लग्न संबंधातून एक मुलगा तयार झाला, पण ते कोणाचा तुम्ही विचारा, तुम्हाला बोलायला परवानगी आहे का? ते माझा याच आहे, कोणा कितवा, माझा कितवा नंबर आहे, अरे मलाच माहित नाही माझा कितवा नंबर आहे.
आणि अशी सोय पण नाही, न्यायालयीन व्यवस्थेत नाही, कुठं सामाजिक व्यवस्थेत नाही आहे, पारिवारिक नाही आहे, असं कोण म्हणेन का? जर इथं एक वाक्य दिलेलं आहे, भांडखोर असण्यापेक्षा मुंजा राहिलेलं बरं. बरोबर आहे ना, कारण तुम्हाला मुंजा राहिल्यानंतर तुम्हाला कमीत कमी एवढं तरी अधिकार आहे, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खाऊ शकता, मनाप्रमाणे कपडे घालू शकता, मनाप्रमाणे जिथं जायचं तुम्हाला तिथं फिरून येऊ शकता, तुम्हाला कोणाचं बंधन नाही. हे काय आहे, एक दिवस बायको करायची आणि वर्ष आयुष्यभर पोटगी, वकील, कोर्ट, तिकीट, झेरॉक्स, कोर पेपर, आण गाडी, आण सायकल. अरे काय, एकदा लग्न केलं ना एवढं सगळं बंडल, हॅरेसमेंट. आणि त्याच्यापेक्षा मुंजा राहिले ना, या झाडाखाली बसा, या गावात जा, 2 गोस घालतील, कोणी आहे ते चांगलं म्हणजे. हे चांगलं म्हणजे स्वतंत्र आहे ना हो तुम्हाला. तुमचं लग्न झालं म्हणजेच पारतंत्र्यात गेला. पण आजकालचे जे तरुण आहेत त्यांचे लग्नाची होत चालली ते लोक लय परेशान आहेत ना, त्याला काय सांगाल? त्याचं कारण असं की त्यांना माहित नाहीये, काय त्रास आहे पुढे. ते कोर्टात कधी येत नाही, ते पोलीस स्टेशनला ते लांबूनच पळून जाते. पण जेव्हा ते इकडून ह्या चक्रोतीन जातील ते म्हणतील हे बायका नको, लग्न नको, बजाला आम्ही संडेच बरे, 2 घास खाऊ घाला, नाही तर आम्ही उपास धरू. कधीच नाही येणार, या लग्नाची कल्पनाच बंद होतील अजून. म्हणजे जर का त्रास सुरू राहिला तर असा त्रास आहे, जर का न्यायालयीन व्यवस्थेत जर आणि समाजाने आणि ह्याचे कोणी रोष आहे तुमच्या सगळ्या मंडळीचा न्यायालयाच्या व्यवस्थेवर. हो, अरे जे तुमच्याकडनं एकच गोष्ट वारंवार आम्हाला ऐकायला मिळते की आमच्यावरती आमच्या पत्नीने तर अन्याय केलाच आहे, हो, पण त्याच्यासोबत व्यवस्थेने सुद्धा आमच्यावरती अन्याय केला. हो. सगळ्यांकडनं तोच सूर आम्हाला इकडे ऐकायला मिळतो. त्याच्यामुळे याचं समाधान म्हणून सरांनी एक खूप छान हे सांगितलेलं की कायदा जसा महिलांसाठी तसा पुरुषांसाठी देखील झाला पाहिजे, हो. असं सरांचं मत. सगळ्यांचं या मत मताशी आहे. सहमत आहे. माझं काय मत आहे, जसं महिलांनी गेल्यानंतर तिला पोलीस यंत्रणेकडून सपोर्ट भेटतो, हम्म. एवढंच काय. एखादी महिला जर बरोबर. एखादी महिला जेव्हा कोर्टात जाते, तिनं एखादी केस दाखल केली ना, तर तिला मोफत वकील भेटतो, हम्म. तिला शासकीय वकील. शासकीय वकील भेटतो, आणि तिनं जर एखादा अर्ज दाखल करायचा असेल तिला कोर्ट फी सुद्धा माफ आहे. तुम्हाला कोर्ट फी वगैरे आणि सगळं- पुरुष जर गेला पोलीस स्टेशन मध्ये, त्याला तिथं एक एक तर 8 तास बसावं लागतं बेंचवर. 8 तास नाही, त्याची टाइमच नाही. तो समोर अधिकारी बसून तो म्हणतो की नाही मी सुट्टीवर आहे, मी तुमचं काय आज नाही ऐकणार, उद्या आहे. हे अनुभवलंय हे अनुभवलं ना. आणि आला, तू काय आमचा साहेब आहे का, तू सांगशील बायको आम्हाला काय? तुझी आणि त्रास आम्हाला, का आम्ही नांदवायची तिला, असं बोलल्यानंतर मग तुम्हाला मानसिक त्रास कसा होईल, हे शब्द त्या लोकांना वारंवार केलं. वारंवार टॉर्चर केल्यासारखं. मग एखाद्या चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही टॉर्चर करत राहिले तर त्याची मानसिकता तिथं बिघडणार ना. आणि त्याला काय आधीच अनुभव असला तर तो त्यांच्या डोक्यावर बसीन ना, हम्म. पण त्याला अनुभव नसतं ना. आता हे आमच्याकडे एक माणूस आहे की ते जिवंत असताना त्याच्या बायकोनं मृत्यू प्रमाणपत्र. लग्नासाठी त्याच नवऱ्याचं मृत्यू प्रमाणपत्र, आणि यंत्रणा म्हणते की हे कसं काय शक्य आहे, आणि हे प्रमाणपत्र खोटं आहे की तुम्ही म्हणता ते खोटं आहे. माणूस धड जिवंत आहे आणि त्याचं मृत्यू प्रमाणपत्र तरी तुम्हाला अजून पुरावा लागतो की तुम्ही जिवंत कसे हे सांगायला. म्हणजे हे न्यायालय व्यवस्था काय आहे? अशा माणसांनी न्याय कोण देईल? तुमच्या वेदना ऐकल्यानंतर खरंच म्हणजे आमच्या तो- नाही, हे सगळ्याचे आहे. हो, आम्ही बोलायलो फक्त ह्या जवळपास हे म्हणजे जनतेच्या वतीनं आम्ही बोलायलो असं समजा. हो. असे खूप सारे उदाहरण. खूप सारे म्हणजे 90% उदाहरण असेच आहे. फक्त ते ना नवरा बायको सारखे रिलेशन आहे त्यांचे, म्हणजे दाखवायला की यांची बायको ही आहे नावावर. आता बेकायदेशीर वापरायला कोण काय त्याचं हेच नाही ना. त्याची तुम्हाला जर व्यवस्थेमध्ये अशी प्रक्रियाच नाही आहे की तुम्ही ह्या गोष्टीला बंधन का किंवा हे नियम आहे. अरे नाही ना, नियमच नाही ना. फक्त माणसाला नियम आहे. तू कुठं गेला होता, व्हिडिओ कॉल कर. कोणाशी बोलला, व्हिडिओ कॉल कर. एवढा वेळ लागलाच कसा? अरे ते पाऊस चालू आहे, तिथे रिक्षा नाही, गाडीत पेट्रोल संपलं, पैशाचा पत्ता नाही, आंघोळ केलेली नाही, पोटात भाकर नाही, आणि उशीर कसा झाला. ज्या गोष्टीला तुम्हाला पुराव्याची गरज आहे. आता तुम्हाला जर मी सांगितलं साहेब तुम्हाला संध्याकाळी यायला, तुम्हाला उशीर कसा काय झाला, तुमच्याकडे काय पुरावा, तुम्ही काय मला पुरावा देणार आहे, आणि मी काय विश्वास ठेवा तुमच्यावर? आता मी प्रत्येक गोष्टी जर तुमच्याकडून पुरावा मागायला लागलो, तुम्ही किती पुरावा देणार आहे मला? तुम्ही सकाळी किती वाजता उठून आले, उशीर कसं काय झाला, मी लागलो उलट सुलट शिवाय द्यायला, तुमचं जर मी तोंडच उघडू दिलं नाही, तुम्ही काय करणार काय तुम्ही? बरं तुम्ही जर 4-5 लोक असले तुम्ही सपोर्ट न करता, चला भाऊ याला मारलं तर आपण मार खाऊन गप बसू, पण एकट्याला मारणं चालू नाही, तर संपतच नाही ते. याचं शेवट नाही आहे ना. न्यायालयीन व्यवस्थेत एकदा का त्या चक्रमध्ये गेला ना,
त्याचं शेवट नाही आहे. बाहेर पडणं अवघड. बाहेर पडायचं ते तारीखच नाही आहे. जसं एखाद्या बॅटरीची चार्जिंग केली ना की 4 दिवसात ते संपणार आहे, तसं या न्यायालयीन जे एकदा केस झाली की ते संपायची तारीखच नाही त्याच्यात. काय सांगाल शेवटचा संदेश काय द्याल तुमच्यासारखे जे काही पीडित मंडळी आहेत तर अशांना याच्या- काय हा सांगाल? मला असं बाबा, म्हणायचं की तुम्हाला कंटाळले असाल तर इकडे या आणि हा माझं सर्व जनतेला असं आव्हान आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीला नवरा बायकोच्या भांडणामध्ये खचून जाऊ नका, व्यसनाकडे जाऊ नका. तुम्ही आश्रमात या आणि कायदेशीर लढा कसा शिकायचा, त्याच्यातून मार्ग कसं काढायचं ते इथं आल्यानंतर तुम्हाला आम्ही मानसिक सपोर्ट करू, कायदेशीर सल्ला देऊ आणि ह्या समाज व्यवस्थेशी कसं याच्यातून हँडल करायचं हे तुम्हाला इथं सांगितलं जाईल. परंतु इथं यायच्या आधी कुठलंही तुम्ही अनिश्चित काम करू नका, कुठलंही बेकायदेशीर काम करू नका, कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नका आणि आत्महत्यासारखं असं टोकाचं पाऊल उचलून स्वतःचं जीवन संपवू नका. खूप गोष्टी अशा आहे की तुम्ही याच्यातून मार्ग काढू शकता. काही अशा आहे जिथं नाही आहे, जिथं पैसा आहे तिथं जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे तोपर्यंत ते लफडे, जोपर्यंत जे भांडणं आहे. तुम्ही एकदा पैशाचं लालच सोडून दिलं आणि त्यांच्याकडे पैसे दिला तुम्हाला कोणी भांडणार नाही.